सराईत सोनसाखळी चोर गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट यांच्याकडून अटक। कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी 392-34 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 5 कडून सुरू असताना गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरताज राहणार आंबिवली कल्याण याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे गुलाम अली वय वर्ष 40 राहणार माणेगाव आंबिवली कल्याण पश्चिम ठाणे यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे 10 गुन्हे केले असल्याचे उघडकीस आणले। त्यामध्ये 83 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 3,13,325 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यातील अटक आरोपी गुलाम अली याच्यावर यापूर्वी 45 गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। याचा पुढचा तपास युनिट 5 करत आहे। ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 वागळेचे पोलीस निरीक्षक विकास घोडके आपले घोडके साहेब यांना एक इन्फॉर्मेशन होती की युनिट 5च्या अंतर्गत ज्या घटक 5 युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले घोडके साहेब यांना एक इन्फॉर्मेशन होती की युनिट 5च्या अंतर्गत ज्या चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या त्या आंबिवली येथील सराईत गुन्हेगार सरताज अली उर्फ गुलाम अली यांनी केलेल्या आहेत। त्यावरून वरिष्ठ माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री उगले सर तसेच आमचे पोलीस उपायुक्त श्री शिवराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री उगले सर तसेच आमचे पोलीस उपायुक्त श्री शिवराज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अतिशय नियोजनबद्ध तिथे ट्रॅप लावून सदर आरोपीला पकडलेलं आहे। सदर आरोपी हा 1000 रुपयाचं एकूण गोल्ड रिकवर केलेलं आहे। आरोपीचा बॅकग्राऊंड काय आणि याचं मोठं ऑपरेशन कसं देऊ करायचे? हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। एकूण त्याचे 45 त्यांनी गुन्हे केलेले आहेत। त्यांनी म्हणजे त्याला तो नेहमी असा बाईकवर येऊन सिंगल तो एकांत जाणाऱ्या महिलांचे चेन स्नॅचिंग करत असेल। एकूण 3,13,325 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। अजून त्यामध्ये तपास चालू आहे। अजून त्याला सहकारी त्याचे कोण आहे त्याचा पण शोध घेत आहेत। हे सर्व त्यांच्या युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके साहेब, API भूषण शिंदे व इतर त्यांचे सहकारी यांनी अतिशय कौशल्यपूर्ण त्यांनी त्याला पकडलेलं आहे। त्याचा जोडीदार आहे तो अद्याप तो फरार आहे। त्याचा पण तपास चालू आहे। त्याला आंबिवली येथे पकडलेलं आहे। सब असं ज्येष्ठ नागरिक किंवा महिला असेल त्यांना काय आव्हान करायला की दागिने एकाच ठिकाणी जाऊ नये? शक्यतो सर्व महिलांना आव्हान करण्यात येतं की आपण वॉकिंगला जाताना किंवा कुठे आपण एकांत रस्त्याने जात असताना शक्यतो आपल्या सोन्याची आपण व्यवस्थितपणे काळजी घेतलेली पाहिजे। हेच आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो।